नमस्कार, मी नम्रता. विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहुयात आजच्या ठळक घडामोडी. मराठी भाषा अशा काळातून चालली आहे की आपली साहित्य आणि संस्कृती कधी नव्हे ती धोक्याच्या रेषेवर गेली आहे. त्यामुळे आपल्या मराठी भाषेची काळजी आपण घेतली पाहिजे, ती उराशी बाळगली पाहिजे. भाषा टिकली तरच संस्कृती टिकणार आहे. त्यासाठी आपली मराठी भाषा, मराठी शाळा, मराठी वाङ्मय वाचवण्यासाठी संघर्ष करायचा आहे. यासाठी महाराष्ट्रातील तालुक्यांमध्ये लोकसहभागातून किमान 2 ते 3 मराठी भवन उभारले गेले पाहिजे, असं प्रतिपादन सातारा येथे होणाऱ्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांनी ठाण्यात केलंय. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं नियोजित अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांचा नागरी सत्कार कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. कार्यक्रमास राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष डॉक्टर प्रदीप ढवळ, ज्येष्ठ कवी अशोक बागवे, सतीश सोळांकुरकर, अभिनेते सागर तळाशीकर, कवी दुर्गेश सोनार, ज्येष्ठ अभिनेते नारायण जाधव, संवेदना प्रकाशनाचे नितीन हिरवे तसेच ठाण्यातील मान्यवर उपस्थित होते. आगामी ठाणे महापालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात तर निवडणूक नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यातील तिसऱ्या आठवड्यात होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जाते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 मार्चपूर्वी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगानं राज्यातील पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महापालिकेच्या प्रभाग रचनेचं काम पूर्ण केलं आहे. डिसेंबर 12 पर्यंत मतदार याद्यांचं काम पूर्ण केलं जाणार असून त्याची सुरुवात देखील झाली. राज्य निवडणूक आयोग 3 ते 4 टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणार आहेत. ठाणे महापालिकेसह इतर महापालिकेची निवडणूक 4थ्या टप्प्यात होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय. राज्य निवडणूक आयोग परराज्यातून सुमारे 65,000 मतदान यंत्र मागवणार असून यंत्रे कमी पडू नयेत याची खबरदारी घेतली जाणार आहे. राज्य निवडणूक आयोग पुढील आठवड्यात 9 ते 10 नोव्हेंबर दरम्यान आरक्षण सोडत काढणार आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या आदेशानुसार प्रत्येक प्रभाग समिती स्तरावर मतदार यादीची तपासणी करण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डिसेंबरच्या 12 तारखेपर्यंत ठाणे महापालिकेची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने महापालिकेच्या निवडणूक विभागाने कामाला सुरुवात केली आहे. ठाणे महापालिकेत 131 नगरसेवकांचे 33 प्रभाग असून 9 जागा अनुसूचित जाती तर 3 जागा अनुसूचित जमातींकरता राखीव ठेवल्या जाणार आहेत. 27% ओबीसी आणि 50% महिलांकरता देखील जागा आरक्षित केल्या जाणार आहेत. पुढील आठवड्यात नगरपालिका निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पहिला टप्पा राज्यातील 246 नगरपालिका, 42 नगरपंचायतींची निवडणूक पार पडणार आहे. 21 दिवसात निवडणूक प्रक्रिया पार पाडताना तत्काळ दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची सुद्धा घोषणा निवडणूक आयोगाकडून केली जाऊ शकते. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग सामाजिक संस्था आणि शिवसेनेचे माजी गटनेते दिलीप बारटक्के यांच्या पुढाकाराने ठाणे शहरात एक अनोखा व भव्य असा कोकण महोत्सव 2025 साजरा करण्यात आला आहे. ठाणे महानगरपालिकेच्या सावरकर नगर येथील शाळा क्रमांक 120च्या विस्तीर्ण पटांगणात 26 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या 8 दिवसांच्या कालावधीत हा महोत्सव रंगला होता. या महोत्सवात कोकणातील संस्कृती, परंपरा आणि खाद्य संस्कृतीचा एकत्रित अनुभव ठाणेकरांना अनुभवायला मिळालाय. या महोत्सवात कोकणातील लोककला, नृत्य आणि संगीत यांचेही सुंदर सादरीकरण करण्यात आलं. दररोज सायंकाळी आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये दशावतार सादर करण्यात आले. तसेच अनेक स्टॉल्स लावण्यात आले होते. यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कोकण महोत्सवाचा आनंद लुटलाय. महोत्सवाचं मुख्य आकर्षण ठरलंय ते भराडी देवीच्या मंदिराचे हुबेहूब स्वरूपात साकारलेलं दर्शनस्थान.
कोकणातील प्रसिद्ध भराडी देवीच्या मंदिराची हुबेहूब प्रतिकृती तयार करून ती भक्तांना दर्शनासाठी खुली ठेवण्यात आली होती। महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेचे माजी आमदार व शिवसेना उपनेते रवींद्र फाटक यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप सोहळा पार पडला। या कार्यक्रमात कोकण रत्न पुरस्कार प्रदान करून विविध सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना आणि व्यापारी संघटनांचा सन्मान करण्यात आलाय। कोकणाच्या प्रगतीसाठी कार्य करणाऱ्या अनेक व्यक्तींना गौरवण्यात आलाय। या पुरस्कार सोहळ्याने कोकणातील जनतेचा आत्मसन्मान आणि ओळख ठाण्यात अधोरेखित केले आहे। यावेळी माजी नगरसेवक दिलीप बारटक्के, सिंधुदुर्ग सामाजिक संस्थेचे सर्व पदाधिकारी, शिवसेनेचे शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरवर्षी सन्माननीय आमचे नगरसेवक दिलीप बारटक्के हे 18 वर्ष हा कार्यक्रम आपलं कोकण महोत्सव करत असतात। दरवर्षी आज तर लास्टचा दिवस आहे। मला वाटतं आज पावसाने 10 दिवस इथे, तुम्हाला तर माहीत आहे, पाऊस रोज संध्याकाळी पडतोय, तरी पण लोकांचा चांगला प्रतिसाद रोज मिळतोय। नाटक पण आमच्या सिंधुदुर्गातले कोकणी दशावतार चालू आहेत आणि मी दशावतारचं पण 10 मिनिटं 15 मिनिटं बघितलं, मला आवडला पण कार्यक्रम। तर दरवर्षी दिलीप बारटक्के आणि त्यांची पूर्ण टीम शिवसेनेच्या माध्यमातून सर्व सहकारी कोकण महोत्सव करतात, म्हणून त्यांचं मनापासून मी कौतुक करतो। एवढा मोठा इव्हेंट करत असताना सर्व त्याच्याबरोबर सहकारी असतात आणि एवढा मोठा सगळे आता आमचे सगळं बाजार लागलाच आहे। सिंधू कोकण महोत्सव मेवा बिवा तो पण आता मी भाग घेणार। मी कोकणातला असल्यामुळे, सिंधुदुर्गातला असल्यामुळे दशावतार हे आमचा प्रत्येक कार्यक्रम, मी भाषणात पण आता बोललो की दशावतार किंवा कोकण महोत्सव, जिथे जिथे कोकण महोत्सव होतं तिथे मी जात असतो। म्हणजे सन्माननीय आमचे राणे साहेब, आता शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण ठाणे शहरामध्ये कोकण महोत्सव करतो, पण याला सगळ्या प्राधान्य, सर्वांचा आशीर्वाद यांच्यावरती लागलेला असतो दिलीप पाटील, आणि आपण हे करत होतो। म्हणून असे कार्यकर्ते, असे नगरसेवक आपले काम करते, कार्यक्रम करतात। या दशावताराला जिवंत, कोकणाला, कोकण महोत्सवाला जिवंत आणि या दशावताराला जिवंत करण्याचं काम यांच्या माध्यमातून होत आहे, म्हणून यांचं मला पण गेली 18 वर्ष आपण या सावरकर नगरमध्ये कोकण महोत्सव भरवतो, पण हा सावरकर नगर पुरता मर्यादित न राहता हा पूर्ण ठाणे शहराचा कोकण महोत्सव म्हणून समजला जातो आणि ठाणे शहरातले संपूर्ण सर्व नागरिक यामध्ये सहभागी होतात। यामध्ये आपले जी परंपरा आहे, म्हणजे शिवसेना प्रमुख हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मीय आनंदगी साहेब यांच्या आशीर्वादाने हे आम्ही उत्सव, परंपरा, संस्कृती टिकवण्याचं काम करतोय। आताचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि यशस्वी मुख्यमंत्री आमदार एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या सहकार्याने म्हणूनच गेली 18 वर्ष आणि सुरू केलेला हा महोत्सव आहे आणि गेली 18 वर्ष आपण हा महोत्सव साजरा करत आहोत। आपण पाहताय की शेवटचा दिवस आहे, पावसाचे दिवस आहे। गेली 26 तारखेपासून हा महोत्सव सुरू झालेला आहे आणि आता शेवटचा दिवस आहे, समारोप आज आहे आणि सुरुवातीपासून पाऊस आहे, पण हा महोत्सव कुठेही थांबला नाही आणि रोजचे कार्यक्रम असतील, त्यामध्ये तुम्ही आपली लोककला असतील, महिलांचे कार्यक्रम आहेत, परत ज्येष्ठांचा सत्कार, गुणवंतांचा सत्कार आहे, परत आपला हा बाजार जो आहे, म्हणजे सर्व 8 दिवस सतत चालू आहे आणि त्यामुळेच आम्हाला माझे सर्व सहकारी, माझे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि सिंधुदुर्ग मंडळ यांच्या माध्यमातून आम्ही हा कोकण महोत्सव गेली 18 वर्षे सुरू करतोय। या महोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे या महोत्सवामध्ये आम्ही दरवर्षी कोकण रत्न पुरस्कार देतो आणि विविध क्षेत्रामध्ये जे चांगलं उल्लेखनीय काम करतात, कामगिरी केलेली आहे आणि यशस्वी असे जे काही मंडळी आहेत यामध्ये कोकणातली, त्यांचा पुरस्कार देऊन आपण सन्मान करतो आणि ह्या माध्यमातून हा दिवाळीच्या सुट्टीमधला हा उत्सव असतो आणि दिवाळी संपते, खऱ्या अर्थाने कोकण दिवाळी संपल्यानंतर भाऊबीज आणि भाऊबीज नंतर येणारा जो रविवार असतो, तो रविवार, तो दुसरा रविवार असा हा महोत्सव असतो। खऱ्या अर्थाने दिवाळी हा कोकण महोत्सव संपल्यानंतर या संपूर्ण विभागाची दिवाळी पूर्ण झाली असं या लोकांचं, या इथं सर्व आपले रहिवासी नागरिक आणि आपल्या आजूबाजूचे सर्व ठाणेकरांचं ही परंपरा आहे आणि त्यामुळे आम्हाला अभिमान वाटतो की आम्हाला ह्या महोत्सवाच्या माध्यमातून सर्वांना एकत्रित करायला त्यांची संधी मिळते, सर्वांचा सन्मान करण्याची संधी मिळते आणि सर्वांना बरोबर घेऊन जाऊन भविष्यामध्ये चांगलं कार्य वर्षभर कसं करायचं याविषयी आम्ही या महोत्सवाच्या माध्यमातून काम करत असतो। तर ह्या महोत्सवामध्ये वैशिष्ट्य म्हणजे कोकणातली दुसरी मंडळी नाही, त्याबरोबर संपूर्ण राज्यातील
वेगवेगळ्या जिल्ह्यातील मंडळी ह्या महोत्सवात सामील होतात. इतर राज्यातील बिहार असो, राजस्थान असो, गुजरात असो, सर्व राज्यातील मंडळी ह्या विभागात राहतात आणि तेही सामील होतात. त्यामुळे खऱ्या अर्थाने आमचा हा महोत्सव सर्वांना बरोबर घेऊन आम्ही यशस्वीपणे पार पडतो आणि खऱ्या अर्थाने आम्हाला जो सामाजिक बांधिलकी म्हणून काम करण्याची संधी मिळते आणि माझे कार्यकर्ते आणि आपले पत्रकार बंधू या ठिकाणी प्रत्येक त्यांचंही सहकार्य आम्हाला चांगलं लाभतं आणि सर्वांचा सहभाग या महोत्सव होतो. त्यामुळे साहजिकच आम्हाला एक वेगळी ऊर्जा या महोत्सवाच्या माध्यमातून मिळते. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अशाच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी. विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व YouTube चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.